सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांमुळेच युती तुटली आहे असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला। चव्हाणांनी युती हवी सांगायला पाहिजे होतं। युतीसाठी नारायण राणे नाही बोलले नसते। रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती हवी हे सांगितलं असतं तर राणे साहेब बोलले आहेत म्हणून सांगितलं असतं असं देखील त्यांनी म्हटलंय। तर युतीसाठी ते नाही बोलले नसते। त्यांचं भाजपमध्ये वजन मोठं आहे। त्यांनी सांगितल्यानंतर कुणाची हिम्मत नाही म्हणायची नाही असं देखील त्यांनी म्हटलं। रवींद्र चव्हाण साहेबांनी ठरवलं असतं मला सिंधुदुर्गात युती हवी, राणे साहेब बोलले त्यांना युती हवी आहे तर मला पण हवी आहे असं ठासून जर सांगितलं असतं कोण नाही म्हणणार होतं त्यांना। त्यांचं वजन केवढं बीजेपी मध्ये, एवढा मोठा माणूस प्रदेश अध्यक्ष एकदा बोलल्यानंतर कोणाची हिम्मत आहे हो नाही म्हणायची। म्हणून मी जे म्हटलं ते अजूनही मी त्याच्यावर ठाम आहे। हे झालंय ते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांमुळे झालेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।